तर भाजपसोबत जायची चर्चा झाली हे तरी पवारांनी कबूल केलंय असं अजित पवार यांनी आता म्हटलंय। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीमध्ये 6 बैठका का घेतल्या? शरद पवार यांच्या मुलाखतीवरून अजित पवार यांनी आता पवारांनाच हा सवाल केलाय। देवेंद्र फडणवीस बैठकांना उपस्थित होते असा दावा देखील अजित पवार यांनी केलाय। तर पवार मनाला वाटेल तेच करतात, मात्र केवळ सामूहिक चर्चा झाल्याचं दाखवतात अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। मन चर्चा झाली हे तरी कबूल करतायत। जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6 मीटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मीटिंग झाल्या, अशा कुणाच्या खाली लोकांच्या बरोबर मीटिंग नाही झाल्या। आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना, मी साक्षीदार आहे, प्रफुल्ल पटेल साहेब साक्षीदार आहे, देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे, कारण त्या 5ची मीटिंगला देवेंद्रजी म्हणाले। लास्टला साहेब पुन्हा मुंबईला आल्यानंतर ते बदललं, भाजप बरोबर नाही आता म्हणले शिवसेनेबरोबर जायचं। पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय। आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा, मी आता बाजूला होतो, मी आता रिटायर होतो, असं ते करायचे। ते त्यांना पाहिजे तेच करतात, फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात, परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात।